ज्यांचा आवाज करारी आवाज प्रसिद्ध असे शर्यतीचे सूत्रसंचालक निवेदक मयूरजी प्रवीणजी घाटे मयूरजी तळेकर। गाडी क्रमांक 5 चा निकाल गाडी क्रमांक 5 मध्ये दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न अक्षय शेठ कलाटे या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन। चला गाड्या पटपट येऊ द्या बैलगाडी मालक वेळ लावू नका। गाड्या येऊ द्या बैलगाडी मालक बजर वाजला की गाडी बाहेरून पाठवली जाणार आहे विचार करा। जाऊ द्या चला पटपट 6 ते 10 चे बैलगाडी मालक गाड्या जाऊ द्या आणि 11 ते 20 वाली गाड्या पण तयार 11 ते 20 वाली तनातील 9 सुटण्यासाठी सज्ज सुटला। अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं समीरांना शिलारनं। गड क्रमांक 9 चा निकाल आणि निकाल 9 चा निकाल आहे तास क्रमांक 4 मधून पलीकडे नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेड धुमाळ सुसगाव या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या समीरांना शिलारचं हार्दिक अभिनंदन आहे। सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेड धुमाळ सुसगाव सचिन शेठ घरात व तडाव अर्णव शेठ साळुंके सुसगावकरांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्या जोडीला अभिषेक शेठ खाणीकर मोरा हरण्या ग्रुप मुळशी यांचा हरण्या पाला। हरण्या आणि बकासूरची सुंदर गाडी आणली सिंगम ड्रायव्हरनं गाडी या ठिकाणी सेमीला पात्र वैभव ड्रायव्हर यांच्याकडून आता बॅरिकेड वरती झोपलेले सुटला मैदानातील सेमी फायनल 3 सुटला आणि 3 मध्ये काटा किरेसी लढत चालली। बघूया कोण होतंय सेमी 3 मध्ये फायनल साठी पात्र। अतिशय सुंदर आणि बाक्या डॉन्सन निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी आता जी गाडी विजय होणार आहे त्या गाडीसाठी कुंडलिक शेठ मातेरे आणि विजय शेठ मातेरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पप्पू शेठ बलकवडे अभिजित शेठ यांच्यावरून सुद्धा या ठिकाणी माणसांना गाड्या सुटला मैदानातील फायनलचा फेरा सुटला। गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य अशा दारोलीकरांचं मैदान याच मैदानातील फायनलचा फेरा पोहतोय। कोण होतोय 1 नंबरचा मानकरी दोन मिनिटं थांबा जरा।